नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये दामिनी आणि अर्जुनमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक होते. अर्जुन कोर्टामध्ये पुन्हा काही दिवसांचा वेळ मागतो आणि कोर्ट ते मंजूरही करतं. कोर्टातून बाहेर पडताना अर्जुन दामिनीला म्हणतो की लास्ट टाइम तुम्ही बोललेलात माझा कॉन्फिडन्स कमी पडतोय, आता तुमच्याकडे बघून वाटतंय ते. पुढे सायली दामिनीला म्हणते अति आत्मविश्वास ही एक अहंकारी माणसाची चूक असते. अर्जुन पुढे म्हणतो आजवर तुम्ही पैसा आणि टॅक्सच्या जोरावर जिंकत आला आहात, पण सत्य बाहेर यायला वेळ लागतो आणि एकदा ते बाहेर आलं की कोणीही खोडून काढू शकत नाही. दामिनी म्हणते सुभेदार केस अजून संपलेली नाहीये. अर्जुन दामिनीला सुनावत म्हणतो जास्त दिवस उरले नाहीयेत, हे शेवटचे काही दिवस तुमच्या कायम लक्षात राहतील. अर्जुन मैपतलाही सुनावतो आणि म्हणतो आता उलटे आकडे मोजायला सुरुवात करा, यातून तुम्ही वाचू शकणार नाही. रविराज प्रियाला आपण घरी जाऊन बोलूया असं सांगतो. प्रिया रविराजच्या घरी जाते. रविराज प्रतिमाला सांगतो आपली मुलगी आपल्यासोबत खोटं बोलते अशी शंका होती मला, पण आता अर्जुनने सादर केलेले पुरावे पाहून खात्री पटली. रविराज प्रियाला जाब विचारतो. प्रिया पुन्हा इमोशनल ड्रामा सुरू करते. साक्षीसोबत असलेली मैत्री मला का नाही सांगितलीस असं रविराज प्रियाला विचारतो. त्यावर धादांत खोटं बोलत प्रिया म्हणते फॅशन डिझायनिंगसाठी तिने माझी फी भरण्याची तयारी दाखवली तिच्यावर आणि खुनाचा आरोप होता, त्यामुळे नाही सांगितलं. घरातल्यांना प्रियाबद्दल सगळं सांगण्याचा निर्णय घेतो. प्रिया आकांडतांडव करत खोटं बोलते. दुसरीकडे दामिनीचा रागराग होतो असतो. मैपत दामिनीला धमकी देतो. दामिनी अति आत्मविश्वासाने म्हणते केस मीच जिंकणार, त्या अर्जुनला मात देणार. दामिनी आणि मैपतमध्ये शाब्दिक चकमक होते. दामिनी मैपतला चालतं व्हायला सांगते. घरी पोचल्यानंतर अर्जुन कल्पना आणि प्रतापला सगळं खरं सांगतो.